नमस्कार मित्रांनो, मी रोशन बावणे स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे बांधकाम कामगार योजनेत मोठा बदल. बांधकाम कामगारांना जे भांड्याचा संच मिळत होता त्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नवीन भांडी आता समाविष्ट करण्यात आलेली आहे. यानंतर बांधकाम कामगारांना कोणकोणती भांडी मिळणार ते आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया काय बदल करण्यात आलेले आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना आवश्यक संच वाटप पुरवण्याचा सुधारित योजनेचा शासन निर्णय दिला आहे, तो आपण यामध्ये बघणार आहोत. महाराष्ट्र शासनाचा कडून इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना रोजगाराचे व सेवा शर्तीचे विपणन करण्यासाठी, तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व बांधकाम कामगार रोजगार विनिमय 1996 लागू केला. त्या अंतर्गत प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांच्या कामगारांची सुरक्षा, त्याच्या आरोग्यासाठी जे काही आवश्यक वस्तू लागतात त्या वस्तू देण्यासाठी एक बांधकाम कामगार संच म्हणून दरवर्षी बांधकाम कामगारांना देण्यात येत होता. त्यानुसार त्यामध्ये आता नव्याने काही वस्तूचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये हा जी.आर त्याबद्दल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या संचामध्ये कोणकोणत्या नवीन वस्तू असेल हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राज्यातील इमारत व बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात. त्याच लाभाचा एक भाग म्हणून बांधकाम कामगारांना जो आवश्यक वस्तूचा संच दिला जातो, त्यामध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे हे या जी.आर मध्ये बांधकाम कामगारांसाठी स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यास अनुसरून राज्यातील बांधकाम कामगारांना जो शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय किंवा जीवित बांधकाम कामगारांना आवश्यक संच इसेन्शियल किट पुरवणे या सुधारित योजनेत खालील अटींच्या म्हणजे काही अटी दिल्या आहेत, त्यानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. मंडळाकडे नवीन सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्याचे पात्र राहतील. या बांधकाम पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांना जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरल्यानंतर त्यांना आवश्यक संच पुरवला जाईल. मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या आवश्यक वस्तू संच, या संचामध्ये पत्र्याची पेटी, प्लॅस्टिकची चटई, धान्य साठवण कोटी क्षमता 25 किलो, धान्य साठवण कोटी क्षमता 22 किलो, बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठी डबा क्षमता 1 किलो, चहा पावडर ठेवण्यासाठी डबा क्षमता 500 ग्रॅम, वॉटर प्युरिफायर 18 लिटरचं विथ 2 कॅन्डल इत्यादी संच नवीन पुरवण्यात येणार आहे. म्हणजेच अगोदर आपल्याला यामध्ये काही वस्तू आहे ज्या अगोदर आपल्याला मिळत नव्हत्या, म्हणजेच बांधकाम कामगारांना त्या आता नव्याने मिळणार आहे. त्यामध्ये वॉटर प्युरिफायर झाले, प्लॅस्टिक चटी झाली, धान्य साठवण कोटी झाली, जी साखरेचा डब्बा झाला, ह्या सर्व वस्तू आता नव्याने ॲड करण्यात आलेल्या आहे. म्हणजेच बांधकाम कामगारांना ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्या या बांधकाम कामगार संचामार्फत देण्यात येणार आहे. हा बदल नव्याने करण्यात आलेला आहे. या बदलाला अनुसरूनच ह्या जी.आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मंडळाअंतर्गत नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांनाच याचा लाभ मिळणार आहे.
ई निविदा पद्धतीने राबवित शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या ई निविदेला शासनाची मान्यता सुद्धा प्रदान करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता येणारा जो इसेन्शियल किट आहे त्यामध्ये या सर्व वस्तूंचा समावेश असणार आहे. आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्याच्या आवश्यक सूचना सुद्धा शासनामार्फत देण्यात आलेल्या आहे. आवश्यक संचच्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी ज्या काही नियम व अटी घालण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण करूनच त्यांनाच योग्य बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळावा यासाठी अतिशय सक्तीची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आवश्यक संचच्या निविदा स्वीकृती करण्यापूर्वी मधील वस्तूची दर्जाची ते चांगल्या दर्जाच्या वस्तू असाव्या याची शहानिशा शासनाने करायची आहे. प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांना बांधकाम कामगारांना त्या वस्तू योग्य आणि चांगल्या दर्जाच्या मिळाव्या ही जबाबदारी या सरकारी अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे. ज्या कामगारांना आवश्यक संच प्राप्त झाल्याचे प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी खात्री करावी व पुरवठा केल्याची पोचपावती प्रभारी अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त, प्रादेशिक कार्यकारी अधिकारी यांना सादर करावे. प्रभारी अप्पर कामगार आयुक्त यांना याबद्दल संपूर्ण अशी माहिती देण्यात यावी. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक संच पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून करण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख या GR मध्ये करण्यात आलेला आहे. सदर योजनेची परिणामकारक अंमलबजावणी व देखरेखीचे काम सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी पाहावे ही असे या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. पात्र बांधकाम कामगारांना आवश्यक संच पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. उक्त कालावधीत वाढविल्यास मान्यता देण्याचे सर्वस्वी अधिकार शासनास राहतील असे यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या नवीन भांडे संचामध्ये आपल्याला इत्यादी नवीन वस्तूंचा समावेश दिसणार आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब